नमस्कार मित्रांनो, हेमंत वाणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी हेमंत कुमार केळकर. मित्रांनो, राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांवर सध्या अन्याय होतोय का या विषयाला घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे. तुम्ही म्हणाल कार्यकर्त्यांना नेहमीच अन्यायाला सामोरं जावं लागतं, पण नेत्यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणतील नाही नाही काही अन्याय होत नसतो वगैरे. तो वादाचा विषय. माझा मुद्दा जो आहे तो वेगळा आहे. आपण तो संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तो आपल्या लक्षात येईल. सर्वच पक्षांमध्ये एक गोष्ट सातत्याने दिसून येते. इतर पक्षातून आलेल्या आयाराम नेत्यांना थेट उमेदवारी दिली जाते, पण जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष पक्षासाठी झटत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. बरं, हे फक्त कुठल्या एका पक्षात घडत नाही, तर ते सर्वच पक्षांमध्ये करतात. कार्यकर्ते सभा भरवतात, सतरंजा खुर्च्या लावतात, प्रचार करतात, पण उमेदवारीच्या वेळी त्यांना विचारलंही जात नाही. मग प्रश्न असा आहे, पक्षासाठी झटणाऱ्यांना ही संधी का दिली जात नाही? नेत्यांना हे काही देऊ शकत नाहीत म्हणून याकडे दुर्लक्ष केलं जातं की काय? आपण सुज्ञ आहात प्रेक्षक, आपण समजू शकाल मला नक्की काय म्हणत. बरं, हाही प्रश्न निर्माण होतो, जे आयात होतात ते पक्षात एकनिष्ठ असतीलच असे नाही. ते निवडणुकीनंतर पक्षात टिकतील की नाही याची देखील शाश्वती नाही. म्हणूनच पक्षाध्यक्षांनी खरं तर या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला हवा. एकनिष्ठ कार्यकर्त्यांना जर संधी दिली तर पक्ष मजबूत होईल, निष्ठा टिकेल, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह देखील निर्माण होईल. आयाराम संस्कृतीमुळे पक्षात फक्त संधी साधू गर्दी होती. म्हणूनच पक्षाच्या वाढीसाठी झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे. एकनाथ शिंदे सांगतात की कार्यकर्ते जे आहेत यांच्यावर पक्ष चालतो, मी पण कार्यकर्ता आहे. आणि बरेच वेळेला ते सांगताना आपणही यूट्यूब सोशल मीडियावरनं ऐकलं असेल. मग आयारामांना घेऊन तिकीट देणं आणि छोट्या नवीन कार्यकर्त्याला संधी न देणं याला तुम्ही काय म्हणाल? कार्यकर्त्यांचा पक्ष, नेते मंडळी कार्यकर्ते आहेत. खरं तर पक्षाचे पक्षप्रमुख आपल्या मूळ कार्यकर्त्यांवर विश्वासच ठेवत नाहीत. त्यांचा विश्वास असतो आयात नेत्यांवर, आणि त्यामुळे यांना कार्यकर्त्यांना, जे तळागाळातले कार्यकर्ते यांना संधी मिळत नाही. मित्रांनो, आज सगळेजण भाजपमध्ये जाते. भाजप या आयारामांना घेत आहे आणि त्यांना संधीही देत आहे. पण भाजपमध्ये मूळ जे कार्यकर्ते आहेत, जे काम करतायत, निष्ठेने काम केलं, कुठेतरी निवडणुकीत तिकीट मिळेल या आशेने, उभं राहण्याच्या आशेने तयारी करत होते, त्यांच्यावर या आयारामांमुळे ओघानेच पाणी पडलं. तुमचं दर्शकांनो काय मत आहे? माझे विचार तुम्हाला पटले का? आयारामांना संधी देण्याऐवजी मूळ कार्यकर्त्यांना संधी देणं पक्षाला बळ देणारं ठरेल का? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक शेअर करा, तुमचं मत नोंदवा. आणि हो, अजून एक, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास एवढंच. परत भेटू नवीन विषयासह. तेव्हा मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो.